सन 1940 जग दुसऱ्या महायुद्धाच्या छायेत चालले होते. जर्मनी, फ्रान्स, इटली सारखे देश एकत्र येऊन इंग्लंडच्या विरोधात उभे ठाकले होते. या सर्वांना तोंड देणं आपल्याला अवघड जाणार हे इंग्लंडला कळून चुकले होते. मित्रराष्ट्रांच्या विरोधात लढण्यासाठी आपल्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही याची इंग्लंडला जाणीव होती. या काळी भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. पारतंत्र्यात असलेल्या भारताला स्वातंत्र्याचे आमिष दाखवून त्यांना आपल्या बाजूने लढावयास उतरवण्याचा कट इंग्लंडने आखला. परंतु भारतातील क्रांतिकारक आणि नेते हे जाणून होते की इंग्लंड युद्धात गुंतलेला असतानाच त्यांच्या विरोधात लढा उभा करून त्यांना आपण भारत सोडायला भाग पाडू शकतो. त्याप्रमाणेच त्यांनी तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी गांधींकडे मागणी केली की ब्रिटिश दुसऱ्या महायुद्धात गुंतले असताना आपण त्यांच्याविरुद्ध मोठे आंदोलन उभे करावे आणि त्यांना भारत सोडून जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही अशी परिस्थिती निर्माण करावी. परंतु गांधींनी सांगितले, आपला शत्रू संकटात असताना आपण त्याचा फायदा घेणं सज्जनतेला शोभत नाही. आपण युद्धात त्यांच्या बाजूने उभे राहायला हवे. हे ऐकून सर्व काँग्रेस नेते हवालदिल झाले, कारण गांधींचा शब्द मोडून त्यांच्या विरोधात जायची हिंमत कोणत्याही काँग्रेस नेत्याकडे नव्हती. जो कोणी गांधींच्या विरोधात भूमिका घेत असे त्याला पद्धतशीररित्या काँग्रेसमधून बाजूला केले जाई. सुभाषचंद्र बोस यांना सुद्धा याच प्रकारे काँग्रेसमधून बाजूला करण्यात आले होते. काँग्रेसमधून बाजूला झाल्यानंतर सुभाषबाबूंनी बंगालमध्ये जाऊन स्वतःचा नवीन पक्ष स्थापन केला. त्याचे नाव फॉरवर्ड ब्लॉक. 1940 साली लॉर्ड माउंटबॅटन यांनी घोषणा केली की भारताने जर आम्हाला युद्धात मदत केली तर आम्ही त्यांच्या स्वातंत्र्याचा विचार करू. भारताने आम्हाला युद्धात मदत केल्याबद्दल भारताला आमच्याकडून काय काय हवे आहे याची त्यांनी यादी करावी. काँग्रेस आणि मुस्लिम लीगने यादी करावी आणि आम्हाला द्यावी. आम्ही त्याचा विचार करू. परंतु ही यादी काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी एकत्र बसून करावी असे त्यांचे म्हणणे होते. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे अखिल भारतीय मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते. काँग्रेसतर्फे यादीची बोलणी करण्यासाठी स्वतः गांधी पुढाकार घेणार होते. बोलणी करण्यासाठी गांधी स्वतः जिनांकडे गेले, परंतु जिना यांनी गांधींसोबत बोलणी करण्यासाठी ठाम नकार दिला. अनेक वेळा जाऊनसुद्धा जिनांनी गांधींची भेट नाकारली. जिनांचे म्हणणे होते की गांधी काँग्रेसच्या कोणत्याही पदावर नाहीत, त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरची बोलणी करण्यासाठी त्यांनी काँग्रेस अध्यक्षांना किंवा काँग्रेसमधील अन्य नेत्यांना माझ्याकडे पाठवावे. परंतु ह्या भेटीसाठी गरजेची असलेली हुशारी आणि चाणाक्षपणा लक्षात घेता गांधीजींनी या भेटीसाठी सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेसच्या वतीने बोलण्याची विनंती केली. सुभाषबाबूंनी देखील वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून देशहितासाठी गांधींची विनंती मान्य केली. काही दिवसांनी सुभाषबाबू जिनांना भेटण्यासाठी गेले, परंतु जिना सुभाषबाबूंसोबत देखील यादीविषयक बोलणी करण्यासाठी तयार नव्हते. जेव्हा सुभाषबाबू जिनांना भेटण्यासाठी गेले तेव्हा जिनांनी त्यांना विचारले, आपण कोणत्या नात्याने माझ्यासोबत बोलणी करण्यासाठी आला आहात? तेव्हा सुभाषबाबू म्हणाले, मी काँग्रेसच्या वतीने बोलण्यासाठी आलो आहे. हे ऐकून जिना म्हणाले, बाबूजी, आपण काँग्रेसमधून कधीच बाजूला झाला आहात, त्यामुळे काँग्रेसच्या वतीने बोलणी करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. सुभाषबाबू म्हणाले, ठीक आहे, मी फॉरवर्ड ब्लॉकचा अध्यक्ष या नात्याने आपल्याशी बोलणी करेन. जिना म्हणाले, बापूजी, फॉरवर्ड ब्लॉक हा बंगालचा प्रादेशिक पक्ष आहे आणि आपल्याला बोलणी राष्ट्रीय स्तरावरील करायची आहे. सुभाषबाबू म्हणाले, ठीक आहे, मी संपूर्ण भारतातील हिंदूंच्या बाजूने बोलण्यासाठी आलो आहे असे समजा. हे ऐकताच अखिल भारतीय मुस्लिम लीगचे अध्यक्ष मोहम्मद अली जिना म्हणाले, सुभाषबाबू, मी जर इथे भारतातल्या तमाम मुस्लिमांचा प्रतिनिधी म्हणून बोलणी करत असताना तुम्ही जर भारतातल्या संपूर्ण हिंदूंच्या वतीने बोलणी करण्यासाठी कोणाला आणणार असाल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना घेऊन या, मग आपण बोलू. कारण भारतातील तमाम हिंदूंच्या वतीने बोलण्याचा अधिकार जर कोणाला असेल तर तो फक्त सावरकरांना आहे. जिनांचा तो सल्ला ऐकून बाबूजी मुंबईला सावरकरांच्या भेटीसाठी आले. दिनांक 22 जून 1940 रोजी सावरकर सदनमध्ये ही भेट झाली.